तिथं कसं असतं मोकळ्या गायी आहेत खिलारी, तर ते जाऊन फिरायचं आणि फिरून मग त्यांना माहिती असतं कुठं कुठं खोंड आहेत, कुठं गायी आहेत, कुठला भाग कसा आहे, कुठल्या रानावची वासर पळतात, कुठल्या जातीचे आहेत. तर ते हा खिलार दुगल जातीचा जात टिकून पळणार हा खोंड आहे. त्या पद्धतीने आतापर्यंत मला वाटतं एक 800-900 वासरं त्यांनी आणले असतील आणि विकले असतील. त्यातली त्यांना आवड बी आहे की स्वतः तयार करायचा आणि मग पळवायचा आणि मग विकायचा. असं कसं आहे, कुठलाही शेतकरी असेल, भले गरीब असेल तो श्रीमंत असेल, त्याला आनंद हा क्षेत्रातला वेगळाच आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक संस्कृती परंपरा असेल, नाद असेल, हे शेतकऱ्याने टिकवण्याचं सामर्थ्य आहे. ह्याला कसं आहे, काही वेळेला मग कसं होतं, जास्त जर दाट्या दिला तुम्ही 4-4, 2-2, 3-3 दिवसाला पळवायला लागला तर लवकर दाट लावते समजा, पण हे तसं करत नाहीत, हे टेक्निकल वजा पळवते. राज्य शासनाला मी विनंती करतो की जसं गोशाळेला समजा हे मानधन देतात किंवा गायरांना उपलब्ध करून देतात, तसं जमिनी ह्या त्या गावात यात्रेचे मैदान असतात, जमिनी अपूर कराव्या लागल्यात, बागात व्हायला लागले, शहरीकरणात आधुनिकरण झालं, MIDC असतील. तर राज्य शासनाने ह्या जसं समजा क्रिकेटचं मैदान स्टेडियम असते तसं द्यावं. आणि स्पेनला बुलफाईट एक जागतिकरणाचा जो खेळ आहे त्या पद्धतीने शासनाने आता ट्रॅक्टरला किंवा फळबागाला शासन अनुदान करतं. मला वाटतं देशामध्ये देशी गायला राज्य शासनानं जे मान्यता द्यावी आणि राष्ट्रीय गोमाता म्हणून डिक्लेअर करावी आणि त्याला शासनानं कमीत कमी 4,250 रुपये खिलार जोपासण्यासाठी शासनानं द्यावं, या माध्यमातून मी विनंती करू. कारण खिलार ही नामशेष होण्याच्या मार्गावर होती आणि ह्या शर्यती चालू झाल्यापासून खिलार मार्केट. आता कर्नाटक भागात एक देशी गोवंश जपतेतच, प्रत्येकाच्या घरी तुम्हाला एक देशी गाय मिळेल. कारण कसं होतंय, हिंदू संस्कृतीमध्ये जर मनुष्य देवाज्ञा झाला तर त्याला कावळ्यानं घास शिवला जातो, हा संस्कृती आहे. पण त्याने जर नाही शिवला तर आपण देशी गायला गोमाता मानतो, त्याच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे, तर तिला आपण ते प्राधान्य आहे. तसं तिला शासनानं मानधन द्यावं आणि राज्य शासनानं राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता द्यावं. कसं माहिती आहे का, आम्ही घेतानाच त्या पारखीची बैल घेतो कायमस्वरूपी. आम्ही मैसुरी बैल कावा घेत नाही, देशी बैल घेतो. आणि त्याची रोडका असू दे, एकदम त्याच्या अंगावर कसलं मांस नसलं तरी सुद्धा आम्ही ती ओळखतो की बाबा ह्या पट्टीत बसल. त्याची म्हणजे कनाट्याची लेवल असते, पायाचं तळ असते, शिंग तोंड असं, शिंग पालबाज असते ती लांबडी, आणि चित्रा मोरकाना कोसा हरणा असं ठिपशाचं जात बघून घ्यायची. मग त्यातून बी आपलं नशिबानं साथ दिली पाहिजे. ते पण आहे. आणखी सगळी काय आम्ही सगळीच बैल पळवत नाही, अशी आपला व्यापारच आहे बैल. ह्या बाजारात नानाची, त्या बाजारात विकायची, त्या बाजारात नानाची, त्या बाजारात विकायची. सो मित्रांनो, बोनोली अड्ड्यात पाखऱ्या बैलाचं प्रदर्पण झालेले. आपण मुलाखत घेतली होती अर्जुन बैलाची. सो अर्जुन बैलाच्या पैरामध्ये आज धावणारा पाखऱ्या बैल आहे. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. चैतन्य दत्तू पाटील. दादा, हा पाखऱ्या बैल कोणाच्या मालकाचा आहे? त्या मालकाचं नाव सांगा. दत्तू पाटील झरे. कुठले दादा? कुठले? झरेन. दादा, या पाखऱ्या बैलाची कारकिर्दी काय आहे तिकडे घाटावरती? तिकडे खूप नाव केलेलं आहे पाखऱ्याने. किती शर्यती आतापर्यंत त्यांनी अंगावरती घेतले? गुलाल तसे 10-15 झाले. 3 फेऱ्यामध्ये मोस्टली पाखऱ्या धावत असेल. 3 फेऱ्यामध्ये फायनलला किती पोहोचले? फायनलला 2-3 मैदान वाया गेलेत, नाही तर बाकीचे सर्व मैदान अंगावर घेतले. पाखरे आपल्या कुठल्या साईडने जातात धावतात? चारी खांदी. आणि सुट्टीपासून की सुतापर्यंत त्याचा पल कसा आहे दादा? जसा तसाच, खालनं सुटतो तसाच कडे. मित्रांनो, आपले मुंबई बैलगाडा सेवाभावी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली दादा यांच्या नावाने आज पाखऱ्या बैल आणि अर्जुन धावणार आहे. सो मित्रांनो, आज मुंबईमध्ये खूप मोठ्या शर्यती होणार आहे. काय बोलू शकता दादा या पाखऱ्या बैलाबद्दल? तुम्ही तुमच्या इकडची कारकिर्दी सांगा त्याची. पाखऱ्या हे दत्ता पाटील झर यांचा बैल, यांनी स्वतः ज्या पद्धतीने कुंभार
मडकी घडवतो त्या पद्धतीने ह्याने कर्नाटकमधून जाऊन आणलेला पाखरे हा. जसा आपला शेवाळ्याबांना बावऱ्या तो याच मालकाचा असंच खोंड आणून तयार करायचे आणि पळवून मग ती चांगल्या पद्धतीने विकायची. हा कर्नाटकचा बैल खूप खिलार जातीचा दुगल असा दाती 2 अशा पद्धतीनं तिकडं 4 खांदे पळतोय. आता मुंबईला पहिल्यांदा आपण घेऊन आलेलो आहे. मुंबईचे नियम किंवा कमिटी खूप चांगल्या पद्धतीने आहे. संदीपभाई माळी मुंबई विभागाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी जे मुंबईचे शेठ लोक आहेत अतिशय खूप चांगल्या पद्धतीने नियमावली केलेले आहेत आणि सर्व छकडे मालकाला त्या पद्धतीने या ठिकाणी न्यायाला पाहायला आपल्याला मिळत आहेत. खूप चांगले म्हणजे पूर्वी चांगलेच होते पण त्या पद्धतीनं आताही खूप चांगल्या पद्धतीने मैदान मुंबईला होतात आणि सगळ्या गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, श्रीमंत असेल सगळ्याला एका पद्धतीने न्याय या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो. त्यांचं कमिटीचं धन्यवाद देतो. दादा पुन्हा एकदा सांगा की आपला पाखऱ्या बैल घाटावरती कोणाच्या मालकाचा आहे? तर दत्ता पाटील झर, दत्ता पाटील झरे आणि कर्नाटकवरून पाखऱ्या बैल खरेदी- कर्नाटकवरून वासर तिथं कसं असतं मोकळ्या गाय आहेत खिलारी, तर ते जाऊन फिरायचं आणि फिरून मग त्यांना माहित असतं कुठं कुठं खोंड आहेत, कुठं गायी आहेत, कुठला भाग कसा आहे, कुठल्या रानावचे वासर पळतात, कुठल्या जातीचे आहेत. तर ते हा खिलार दुगल जातीचा जात टिकून पळणार हा खोंड आहे. त्या पद्धतीने आता पण मला वाटतं एक 800-900 वासरं त्यांनी आणले असतील आणि विकले असतील. मग त्यातली त्यांना आवड बी आहे की स्वतः तयार करायचा आणि मग पळवायचा आणि मग विकायचा असं. मग त्यांना 10-12 खोंड सध्या घरी आहेत. मग त्यांना कसं वाटलं की हा पाखऱ्या बैल आपल्याकडे आपल्या दावणीला आल्यानंतर नाव करेल असं काय बघितलं त्यांना त्याच्यामध्ये? त्याचं कसं असते त्याची ठेवण, त्याचे तळ खूर, शेप समजा किंवा जात, त्याचे शिंग तोंड आणि त्याची ठेवण, छाती आणि त्याचा जो चलाकपणा असतो ते त्याच्या नजरेत डोळ्यात त्यांना दिसतो आणि त्याच्यावरनं ती पारख करतात आणि मग त्याची ती मग खरेदी करायची. मग ती घेऊन गेलं की फिरणार 2-4 वासरं बघणार, एकदा 2-4 खोंड घेऊन येणार. मग ते दादा साधारणतः आपल्या पाखऱ्या बैलाची खरेदी कितीला झाली माहिती पडेल? मला वाटतं 45,000ची खरेदी आहे त्याची. दादा उत्तम उत्तर आणि साजेसा उत्तर भेटला मी असं म्हणेन, कारण का भरपूर जण आता खरेदी असेल 45-20 हजाराची पण खूप जास्त आवड हवे किंमत करतात. नाही, मी सगळ्यांना विनंती करतो की असं नाही सांगावंच असं, कारण काय होतं माहिती आहे का घेतलेली की आणि मी असेल त्यांच्याबरोबर कंटिन्यू आम्ही कारंड्या भागात फिरतो. कर्नाटक जे व्यापारी आहेत त्यांचं एक विषय असा आहे, ती जर यात्रेला घेऊन आले खोंड आणि एखाद्याने 20,000 जर खोंड विकला तर त्या ठिकाणी तो 2,000 देणार, परत ते 4,000 देणार, असा एका मालकाच्या जागेला तो 7-7 ठिकाणी विकला जातो. आणि प्रामाणिक लोक होती, मी एवढ्याला घेतलं मला एवढा नफा द्या असं म्हणून ते घेतात. तर आता आपण दादांशी निवांत बोलणार आहोत. दादा आपला पाखऱ्या बैल घाटावरती 3 फेऱ्यामध्ये धावतो आणि आता बिनजोडला मुंबईमध्ये त्यांनी पहिलीच शर्यत मला वाटतं अर्जुन आणि पाखऱ्याची, अर्जुनची सुद्धा ही पहिलीच शर्यत बिनजोडमध्ये. काय बोलाल, कसं वाटतात मुंबईमध्ये बिनजोडमध्ये पाखऱ्या, काय वाटतं? आता बघूया, कारण इथले चाकोरे बी व्यवस्थित असतात. पब्लिक जर असेल त्याला बॅरिकेड व्यवस्थित असते, नियमावली व्यवस्थित असते, सोडणारे 85 हुशार आहेत आणि पहिल्यांदाच आपण येतो या ठिकाणी. आता अर्जुन 1-2 वेळा येऊन गेला इकडं समजा भाईंकडे, बघूया का आता. मग आता अर्जुन हे किंवा आता किती शर्तीत काय ते बाईचं नियोजन असतंय समजा, अजून कुठला काय त्यांचं गोपनीय नियोजन आहे ते ते सांगतील समजा. अच्छा, आता दादा अर्जुनच्या बैल मालकाने सांगितलं की पाखऱ्याचा पहिला फेरा टाकला होता, आपला पाखऱ्या आणि अर्जुनचा पहिला फेरा टाकला होता आणि याच्या आधी घाटावरती पाखऱ्या कोणत्या कोणत्या पैऱ्यासोबत धावला होता? त्या दिवशी झऱ्याच्या बाजूला महाबळेश्वरवर जे एक मैदान झालं त्याच्यामध्ये ही दोन्ही पळवली तर काय गाडी चांगली पळाली, त्यांनी 1 नंबर केला. पाखऱ्या आणि अर्जुन तिथे 1 नंबर झाला. हो. आणि असाच अर्जुन सारखा पाखऱ्या कोणाकोणाच्या पैऱ्यामध्ये पळाला नाही? जे जुनं पारंपरिक मैदान होतं यात्रेचं त्याच्यामध्ये मथुर बरोबर हा पळालेला, गाडी चांगली पळालेली, फायनल होती गाडी तिथं पळालेला. त्याच्यानंतर माणक्याबरोबर पायरेल एक मैदान ते त्यांनी पण अतिशय उत्कृष्ट मैदान, मला वाटतं 1.5 का 2 लाख रुपये बक्षीस होतं त्या ठिकाणी माणक्याबरोबर पळालेले. जीवनच्या सुंदर बरोबर एक नागठाण्यात तिकडे 1 वेळा नंबर केला, 1-2-3 ठिकाणी सुंदर बरोबर पळाला. म्हणजे चांगल्या बैला त्याच्या बरं का तो चांगला पळतोय. आणि यांचं असं आहे की सगळं प्रपंच बघून मग खोंड बघायला गेले की 2-2, 4-4 दिवस तिकडच, मग आला पायरा एखादा अड्डा, मग चला कंटिन्यू अड्डा पळवा असं पण नाही. 8-10 दिवसानं, 10-12 दिवसानं, 10-15 दिवसानंच काढते.
दादा तुम्हाला कसं वाटतं जेव्हा आपण एखादा आपल्या दावणीला बैल घेतो, दादा बैल घेतात आणि तो बैल चालतो आणि नाव होतं त्याचं महाराष्ट्रभर, मुंबईमध्ये त्या पाखऱ्या बैलाचं नाव होतंय आणि त्याला मोठमोठे जसं तुम्ही सुंदर बोलले, मथुर बोलले आणि अर्जुन बैल आणि नाव केलं आदत बैल. आजचं सुद्धा वय किती दादा पाखऱ्या बैलाचं? आता दुसरा झाला, आता just दुसरा झाला. साधारण 2.5-3 वर्षाच्या आसपास असेल, कारण 2.5 वर्षात बैल दात लावतो. हा आणि ह्याला कसं आहे, काही वेळेला मग कसं होतं, जास्त जर दात्या दिला तुम्ही 4-4, 2-2, 3-3 दिवसाला पळवायला लागला तर लवकर दात लावते समजा. पण हे तसं करत नाहीत, हे टेक्निकल वजा पळवते. कारण 10-12-15 दिवस झालं तरी चालेल, पण आत हे 4-8 दिवस नाही. अपवाद एखादा अड्डा पैऱ्याच्या अभाव किंवा काय टेक्निकल मुद्द्यात नाही पळवायला आपल्याला गरज आहे, हा पळवल्यानंतर पुढे काय फायदा असेल किंवा यश असेल काय विषय पैऱ्याचा, त्यावेळी एखादं दुसरं मैदान 4-5 दिवसांनी, नाहीतर कंटिन्यू मैदान 10 ते 12 दिवसांनीच पळवलेलं आहे. मग आपल्या गावाचं नाव जेव्हा आदत वयाचं बैल करतो तेव्हा कसं तुम्हाला फील होतं, आनंद कसा होतो? कसं आहे, कुठलाही शेतकरी असेल, भले गरीब असेल तो श्रीमंत असेल, त्याला आनंद हा क्षेत्रातला वेगळाच आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक संस्कृती परंपरा असेल, नाद असेल, हे शेतकऱ्याने टिकवण्याचं सामर्थ्य आहे. किंवा हे असं आपल्याला असं वाटतं की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला हा स्वागतार्ह आहे. राज्य शासनानं 2017 जो कायदा केला त्यांनी नियम अटी घातले. आता तामिळनाडूला 5 लाख रुपये डिपॉझिट ठेवतात आणि मग आता कलेक्टरला ते पॉवर सगळे दिलेत. आता त्यांनी प्रांताला सर्व अधिकार दिलेले आहेत. जे नियम आहेत ते सगळेच पाळतात, अतिशय त्यांचं पण मी स्वागत करतो. आणि ह्या अखिल भारतीय संघटना असेल त्याच्यामध्ये जी टीम सगळे आता शेवाळ्याबाई, बोधगे साहेब आहे, रामभाऊ टाकळकर आहेत, धनाजी तात्या आहेत, आनंदराव मोहिते आप्पा आहेत, दत्ताभाऊ गायकवाड, विलास पैलवान असेल, सर्वच मुंबईचे तुमचे समजा संदीप भाई आहेत, पप्पूशेठ मांगरोळ आहेत, विजयशेठ खानवलकर आहेत, ओवळ्याचे शेठ आहेत, खूप जेवढे सगळेच आहेत. म्हणजे नावं घेईल एवढं ज्याने सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ह्या शर्यती पूर्णचे चालू झाल्या. आणि आपलं पुढचं पाऊल असेल की राज्य शासनाला मी विनंती करतो की जसं गोशाळेला समजा हे मानधन देतात किंवा गायरांना उपलब्ध करून देतात, तसं जमिनी ह्या त्या गावात यात्रेचे मैदान असतात, जमिनी अपूर कराव्या लागल्यात, बागात व्हायला लागल्या, शहरीकरणात आधुनिकरण झालं, MIDC असतील. तर राज्य शासनाने ह्या जसं समजा क्रिकेटचं मैदान स्टेडियम असते तसं द्यावं. आणि स्पेनला बुल फाईट एक जागतिकरणाचा जो खेळ आहे त्या पद्धतीने शासनाने आता ट्रॅक्टरला किंवा फळबागाला शासन अनुदान करतं. मला वाटतं देशामध्ये देशी गायला राज्य शासनानं जे मान्यता द्यावी आणि राष्ट्रीय गोमाता म्हणून डिक्लेअर करावी आणि त्याला शासनानं कमीत कमी 4,250 रुपये खिलार जोपासण्यासाठी शासनाने द्यावं या माध्यमातून मी विनंती करू. कारण खिलार ही नामशेष होण्याच्या मार्गावर होती आणि ह्या शर्यती चालू झाल्यापासून खिलार मार्केट आता कर्नाटक भागात एक देशी गोवंश जपतेतच, प्रत्येकाच्या घरी तुम्हाला एक देशी गाय मिळेल. कारण कसं होतंय, हिंदू संस्कृतीमध्ये जर मनुष्य देवज्ञ झाला तर त्याला कावळ्यानं घास शिवला जातो, हा संस्कृती आहे. पण त्याने जर नाही शिवला तर आपण देशी गायला गोमाता मानतो, त्याच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे, तर तिला आपण ते प्राधान्य आहे. तसं तिला शासनानं मानधन द्यावं आणि राज्य शासनानं राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता द्यावं. मी राजकीय नेते मंडळात सगळ्याला विनंती करतो, कारण आतापर्यंत सगळ्याच राजकीय नेते मंडळाने सहकार्य केलं सर्व पक्षांनी. कारण 2017ला ज्या वेळेला कॅबिनेट पशुसंवर्धन राज्य कॅबिनेट मिनिस्टर होते महादेवराव जानकर, त्यावेळेला सर्व पक्षांनी एकच दिवस शेवटचा राहिला होता, दोन्ही सभागृहामध्ये तो कायदा पारित केला आणि तो कायदा सुप्रीम कोर्टामध्ये टिकला गेला. मग राज्य म्हणजे 7 ज्या केंद्रीय डिपार्टमेंटच्या NOC लागतात त्या सगळ्यांनी दिले आपल्याला. त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील, प्रकाश जावडेकर साहेब होते, सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि मग खेळाला मान्यता मिळाली. फक्त हा खेळ टिकला पाहिजे आणि या पिढीनं जे हे चालू केलेलं आहे त्या पुढच्या पिढीला मी विनंती करतो की एक खेळमेळ्याच्या वातावरणातनं हा शर्यतीचा नाद पुढेपर्यंत टिकावा, एवढेच मी त्यांना म्हणजे विनंती. नक्कीच खूप छान आणि सुरेख आणि सुंदर असा तुम्ही मेसेज दिलाय आणि तो नक्कीच शासनापर्यंत पोहोचेल. दादा, आता आपला अर्जुन आणि पाखऱ्या 1 नंबरचा मानकरी झालेला आहे, मग आज मुंबईमध्ये काय वाटतं?
व्हायला पाहिजे. तर बघूया काय भाईचं नियोजन कसं असतं या त्या पद्धतीने ते काहीतरी नियोजन आखलं असेल त्यांनी. हे 2 अधिक कुणाचं तर एखादा असेल किंवा काय, तर त्याबद्दल मी भाईच बोलू शकते. दादा आपलं नाव सांगा ना. दत्ता पाटील जरे. आपण ज्या दादानी ज्या मालकाचं नाव सांगितलं तेच मालक आता आपल्या समोर आहे, स्वतः मालक. दादा मी पुन्हा एकदा तोच प्रश्न रिपीट करतो. दादा तुम्ही म्हणजे आता तुमच्या दावणीला खूप सारी बैल आहेत, आताच मला दादाने सांगितलं. म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये जेव्हा बैल जाता तेव्हा तुम्हाला कसं समजतं पारख कशी आहे तुमची, की म्हणजे हा बैल आपल्या दावणीला आल्यानंतर नक्कीच धावेल आणि नाव करेल? त्याचं कसं आहे माहिती आहे का, आम्ही घेतानाच त्या पारखीची बैल घेतो कायमस्वरूपी. आम्ही म्हैसूरी बैल कवा घेत नाही, देशी बैल घेतो. आणि त्याची रोडका सुद्धा एकदम त्याच्या अंगावर कसलं मांस नसलं तरी सुद्धा आम्ही ती ओळखतो की बाबा ह्या पट्टीत बसल. त्याची म्हणजे कनाट्याची लेवल असेल, पायाचं तळ असते, शिंग तोंड असं शिंग पालबाज असते ती लांबडी, आणि चित्रा मोरकाना कोसा हरणा असं ठिपशाचं जात बघून घ्यायची. मग त्यातून बी आपलं नशिबानं साथ दिली पाहिजे. ते पण आहे. आणखी सगळी काय आम्ही सगळीच बैल पळवत नाही, अशी आपला व्यापारच आहे बैला. ह्या बाजारात नानाची, त्या बाजारात विकायची, त्या बाजारात नानाची, त्या बाजारात विकायची, अशी चालूच असते. आपल्या प्रत्येक आड्यात आमच्याकडं एक 4-5 बैल माझ्या बसली पळाय असते. दादा कसं वाटतं जेव्हा पाखरांनी नाव केला मथुर सोबत, जीवन ड्रायव्हर आणि नाम यांच्या सुंदर सोबत, ओळखीच्या हरण्यासोबत जेव्हा आपला बैल नाव करतोय आणि मोठमोठ्या पैऱ्यामध्ये पळतोय, कसं वाटतं जेव्हा आपल्या गावाचं आपल्या मालकाचं स्वतःचं नाव करतो तेव्हा? हे अभिमानाचं आहे हो. ह्याचं कसं आहे माहिती आहे का, बैल चांगला धावला आणि पळला ही सगळ्याला अभिमान आहे. आणि गावाचं नाव होते म्हणजे गावाला सुद्धा मोठा अभिमान आहे. मालकापेक्षा ते झऱ्याचा पाखऱ्या म्हणते ते, असं ज्यादा परिस्थिती आमच्याकडे. दादा तुम्ही तुमच्या तोंडून सांगा, तुम्ही जवळून बघितला असेल सुट्टीवरनं ते सुतापर्यंत कसा पळतो? एकसारखा पळतोय. एकसारखा. तो आता तो 350चा पल्ला असो या 1200 किती असो, त्याचा पुढं पल्ला किती असू द्या, ते पळतोच. एक टाक पळतो. आणि मग त्याला तुम्ही कसं दिवसाआड काढता तिथे कसं काढता मैदानात? 15 दिवसात एकदा. आम्ही आता पळवतो त्याला 1 वर्ष झालं त्या पाखऱ्याला. आम्ही पहिल्या आड्यात गेलो, गटाला लागलो, शिमीला पळवलं नाही. दुसऱ्या आड्यात गेलो, गटाला लागलो, शिमीला पळवलं नाही. तिसऱ्या आड्यात गेलो, गटाला लागलो, शिमीला पळालो, शिमीला लागली, फायनलला पळवलं नाही. असं टप्प्याटप्प्यानं म्हणजे एकदम त्याला म्हणजे 10-15 दिवसांनी तुम्ही त्याला काढतो. 10-15 दिवसाचा गॅप असतो. मग पाखऱ्याला कधी सराव प्रॅक्टिस दिलं जातं की डायरेक्ट मैदानात सराव घरी द्यायचा आपला अवताचा, कशाला आपल्या बळाव बैला संग झोपून असं मोकळ्या रानातनं फिरवायचं. दुसरं काय. नक्कीच दादा आज मुंबईमध्ये प्रथमच आपला पाखऱ्या आणि पहिल्यांदा झालाय. बिनजोडची शुद्ध शर्यत पहिल्यांदाच आपला पहिल्यांदा नक्कीच हा विजयाचा गुलाल इथे घेईल आणि तुमच्या आत्मविश्वासाला तो खरा उतरेल. धन्यवाद दादा.